राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईचं संकट। अनेक जिल्ह्यांमध्ये पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। खरीप पूर्व मशागतीच्या तोंडावर डिझेल अभावी शेतकरी मोठ्या संकटात। इंधन टंचाई हिंसक वळणावर। बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण। बुलढाण्याच्या शेगावचा प्रकार। देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अफवा पसरवल्याने पॅनिक होऊन पेट्रोल पंपावर होतीये गर्दी। अफवांवर विश्वास ठेवू नका, फडणवीसांचं आवाहन। पंतप्रधान मोदी इटलीच्या दौऱ्यावर। रोममध्ये मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट। मोदींकडून मेलोनी यांना मेलडी चॉकलेटचा गिफ्ट। देश आर्थिक संकटामध्ये असताना पंतप्रधान मोदी इटलीमध्ये चॉकलेट वाटतात। राहुल गांधींचा हल्लाबोल। मोदींच्या परदेश दौऱ्याची मजा घेत असल्याची टीका। राहुल गांधी रिजेक्टेड माल। मोदींवरच्या टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। तर सततच्या पराभवावरून राहुल गांधींची मानसिकता बिघडली आहे। भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची टीका। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला आला समोर। भाजप 12, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता। जागा वाटपावर लवकरच अंतिम निर्णय। राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांना भेटल्याची सूत्रांची माहिती। तर पक्षाचा कोणताही आमदार पवारांच्या भेटीला गेलाच नाही। प्रवक्ते उमेश पाटलांचं स्पष्टीकरण। वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईच्या वेळी स्थानिकांनी केली दगडफेक। प्रत्युत्तरादाखल पोलिसांकडूनही लाठीचार्ज। सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण मोहीम। प्रल्हाद कुलकर्णीने 335 पैकी 332 प्रश्न हे मोटेगावकरला दिल्याचं सीबीआयच्या चौकशीत उघड। मोटेगावकरकडे रसायनशास्त्राच्या 132 प्रश्नांची पीडीएफ। परीक्षेचे 4 पैकी 3 संच कुलकर्णीकडे भाषांतरासाठी दिल्याचं उघड। नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर। खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर। सीबीआयकडून कोणत्याही क्षणी छापेमारी होणार। पुण्यातील बालाजीनगरमध्ये एकाची गोळी झाडून निर्घृण हत्या। अंधेकर कोमकर टोळी युद्धातून चौथी हत्या। वनराज अंधेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार करून हत्या। बंधू अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये खरात ईडीच्या ताब्यात। समता पतसंस्थेतील खात्यांचा वारस असल्यासंदर्भात माहीत नसल्याचंही खरातचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। कराड 3 दिवसांपासून सलाईनवर। युरोसिस टायसिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज। उल्हासनगरमधील लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना एका दिवसामध्ये जामीन मंजूर। एकाच दिवसात जामीन मंजूर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त। खोटं नाव सांगून आरोपीनं केलं होतं हिंदू मुलीशी लग्न। राज्यात वाढत्या उष्म्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाई। 15 जिल्ह्यातील 633 गावं आणि 1652 वाड्यांना 706 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। उन्हाचा कडाका असाच कायम राहिल्यास पाणी टंचाईचं संकट गहिरं होण्याची शक्यता।